तुम्हाला तुमचं डिपार्टमेंट दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर वॉर्ड टाकायचा आहे. आणि इथे सर्व्हिसेस मध्ये ऍडमिटेड पेशंट येतील आपल्याकडे सगळे. ठीक आहे. आता ही पेशंट होती आपली प्राची माने म्हणून. या चेक बॉक्सला क्लिक केल्याच्या नंतर इथं मुवमेंटचा ऑप्शन व्हिजिबल झाला. मुवमेंटला क्लिक करायचंय. मुवमेंटला क्लिक केल्याच्या नंतर तीन ऑप्शन आहे. प्लीज म्यूट करा सर. माईक चालू आहे त्यांचा ते. ठीक आहे. जे काही सर्व्हिस टाईप असेल तो आपल्याला टाकायचा आहे. मेजर ओटी, मायनर ओटी काय जे असेल ते आपण इथे टाकायचंय आणि सेव्ह करायचंय. आलं लक्षात? हो सर. हो सर. देन आता तुम्हाला एडीटी मध्ये ऍडमिशन कसं करायचं आणि त्या पेशंटला आपण ट्रान्सफर करणार ते आपण बघितलं. हॅलो सर. हा बोला सर. एक वेळा ऍडमिशन इश्यू होता की समजा जो पेशंट ऍडमिट झालाय आपल्याकडे पेपरवरती आपण जो टाइम टाकतो आणि काही वेळेस काय होतं पेशंटमुळे किंवा वॉर्ड मध्ये जाण्यामुळे त्या पेशंटला मध्ये घेण्यासाठी उशीर होतो. तर मग त्यावेळेस जो टायमिंग आहे तो मॅच होत नाही सर. मग तो टायमिंग चेंज सांगतो. हे बघा तुम्ही तुमचा प्रश्न असा आहे की तुम्ही मॅन्युअली एक टाइम टाकताय आणि नंतर एक टाइम टाकताय. हा सर. ठीक आहे. पण जो सिस्टीमचा टाइम असेल ना तोच टाइम तुम्ही ऍडमिशनला दाखवायचा आहे. तुमच्या हे बघा सुरुवातीला तुमचे 5-10 मिनिटं तुम्हाला पेशंटची ट्रीटमेंट करतात पण तुम्ही लगेच त्याचं ऍडमिशनची प्रोसेस करून टाकायची. आपका यूजर आईडी वो देखना पड़ेगा फिर ये स्टार्ट सर ऍडमिशन थोडं सांगा ना प्लीज. ठीक आहे मॅडम. हे बघा सुरुवातीला एडीटी. हा बोला. आता सर तुम्ही म्हणताय की ऍडमिशनचा जरी टाइम टाकला आपण सेम टाइम टाकला बहुत अच्छी बोला आवाज येतो. तर काय काय वेळेस सर पेशंटचा रेफर जर असेल तो टाइम मॅच होणार नाही ना सर. रेफरचा टाइम आणि हा आपला ऍडमिशनचा टाइम खूप जवळ येईल ना. रेफरचा टाइम बघा सीआर नंबर तुम्ही काढसाल सर त्या पेशंटचा. पेशंट रजिस्ट्रेशन केलेलं असतं ना तर तो रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर त्या सीआर नंबरवरच आपण त्याचं ऍडमिशन करायचंय. हो बरोबर. हा सर पण ऍडमिशन केलं आणि रेफर जो पेशंट आहे रेफर आउट मध्ये जे आपण टाकतो दुसऱ्या रेफर आउट करसाल ना तेव्हा तो आपण डिस्चार्जच्या टायमाला बघू सर. डिस्चार्ज करताना आपण त्या पेशंटला रेफर आउट मी रेफर आउट सर तुम्हाला डिस्चार्ज करताना दाखवतो. तर तसं नाही सर. जर समजा 3 वाजता पेशंट आला इमर्जन्सी आरटीएचा पेशंट 3 वाजता आलेला आहे आणि काही कारण ते इमर्जन्सी मेडिसिन किंवा ट्रीटमेंट करण्यामुळे आम्हाला 3:30 झाले तर मग जेव्हा आम्ही सिस्टीम मध्ये करतो ना ऍडमिशन मग तेव्हा तो रेफर आउटचा टाइम मग आणि ऍडमिशनचा टाइम खूप तफावत असते सर. नाही मग मॅडम शक्य होईल तुम्ही तेव्हाच करा ना. मग तेच सर इमर्जन्सी पेशंट करायचं. ऐका मॅडम ऐका ना आता तुम्ही कसं करताय. आता आम्ही तसंच करतो सर की पेशंट गेला ना त्याच्यानंतरच आम्ही एंट्री करतो पण त्याला खूप उशीर होतो. हा प्रॉब्लेम सगळ्यांचाच आहे सर. नाही मग मॅडम तुम्ही तसं करू नका ना. जेव्हाच तेव्हा जर केलं ना तर हा प्रॉब्लेमच येणार नाही ना. तसं होत नाही ना सर. मग असेल तर मग आधी पेशंटला पाहावं लागतं ना सर. एंट्री करायला वेळ ट्रीटमेंट मस्त असते ना सर. रोहन 1 मिनिट मॅडम. हॅलो रोहन 1 मिनिट. मॅडम बरोबर आहे तुमचं पण ते काय झालंय आपल्याला ना मध्ये कसं होतं आपण बॅकडेटेड नाही घेऊ शकत ऍडमिशन टाइम. हॅलो. हो सर. हा कारण की काय होईल जर बॅकडेटेड दिलं ना तर कालचे पेपर आज पण निघतील म्हणजे याच्यामध्ये जे ट्रान्सपरन्सी आहे किंवा जे आपल्याला लाईव्ह जी एंट्री आहे त्यामधून साध्य काही होणार नाहीये बॅकडेटेड जर ठेवलं तर. त्यासाठी पॉसिबल झालं तर तुम्ही त्याच टायमाला काढा. थोडा टाइम इकडे तिकडे होऊ शकतो मागे पुढे पण शक्यतो तुम्ही ट्राय करा की तेव्हाच कोणीतरी एखादा एक्स्ट्रा जे मेंबर असेल किंवा काही असेल किंवा एखादा डेटा एंट्री ऑपरेटर असेल त्यांना थोडंसं ट्रेन करा की जेणेकरून हा प्रॉब्लेम येणार.
सर तेवढं मनुष्यबळ पाहिजे ना आमच्याकडे, मनुष्यबळ नाही ना. सर आता होईल थोडं नंतर पेशंट ऍडमिशन करणं हे थोडंसं आपल्याला गरजेचं आहे. आम्ही त्याच्यावरती थोडंसं डिस्कस करू. हा जो पॉईंट तुम्ही हायलाइट केला याच्यावरती डिस्कशन करू. ठीक आहे, पण आपल्याला बॅकडेटेड तरी नाही देता येणार किंवा आपल्याला टाइम करता येणार. अरे गाडी गई. ओके बाकीच्यांनी माईक म्यूट करा प्लीज. ज्यांचा प्रश्न आहे त्यांना सर सांगत आहेत. तुमच्या एका माईक मुळे सगळ्यांना डिस्टर्ब होत आहे. आहे जो ठीक आहे, लिंक वर क्लिक करा ना व्हॉट्सअप. सर पण एक बोलू का सर? हा मॅडम बोला ना. बोला मॅडम. एखादी जर पेशंट आहे समजा डिलिव्हरीची आहे, इमर्जन्सी आली, आपण डिलिव्हरी करायला गेलो तर आपल्याला काही 15 मिनिटात होत नाही काम, आपल्याला कमीत कमी अर्धा तास लागतो. तर मग तेव्हा कसं करायचं ऍडमिशन? सर ते बॅकडेटेडच जास्त वेळ होऊन जाईल ना ऍडमिशनला आम्हाला. किंवा मग एका वेळी 2 येतात 3 येतात नसतं ना सर. इमर्जन्सी पण येतात जेव्हा आरएचच्या ठिकाणी आपण काम करतो, आपण सिंगल पर्सन असतो तेव्हा तिथे. हॅलो हा मॅडम. हा बोला. हा बोला ना तुम्ही. समजा हा आलं लक्षात. तुमचं म्हणणं आहे की एका टायमाला जर समजा अर्धा घंटा उशीर झाला तर चालतो ना मॅडम. पहिले पेशंटची ट्रीटमेंट करायची, नंतर ऑनलाईन करा तुम्ही. कधी कधी अर्ध्या तासाच्या वर लागून जातो सर. कारण मॅडम काही ऐका ना, तुम्ही मॅन्युअल मध्ये तसंच करत असाल ना जेव्हा तुम्ही हाताने जेव्हा पेशंटचा हे करत होते. हो ना, टायमिंग पेशंट आपल्याला माहिती असतो किती वाजता. मॅन्युअल मध्ये आपण एकत्र सगळ्यांचे ऍडमिशन करून टाकतो. तेव्हा असं नसतं की टायमिंग हाच कम्प्युटरचा आला ठीक पाहिजे आहे असं मॅडम. नसतं. टायमिंगचा पॉइंट सरांनी हायलाइटेड केलेला आहे. त्याच्याबद्दल आपण करू याच्यावर काम. तुम्ही सांगितलं त्याच्याबद्दल थँक्यू. करता आलं की एकत्र 4-5 ऍडमिशन आपल्याला 2-3 तास आले. चालेल. याच्यावर होईल मॅडम चर्चा आमची मीटिंग मध्ये. दुसरं काय आहे का पॉइंट? हॅलो. हा बोला सर. सर एक क्वेश्चन होता. बोला. तर डिलिव्हरी पेशंटचं बेबीचं ऍडमिशन होत नाहीये. डिलिव्हरीच्या पेशंटचं बेबीचं ऍडमिशन होत नाही. कुठली पीएससी आहे? नहीं तो 5-10 मिनट किल्लारी लातूर. 5-10 मिनट छाव में गाड़ी लगा. हा सर, मी नोट करून घेतलाय तुमचा पॉइंट. मी बघतो एकदा आपली मीटिंग झाली की त्याच्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला ना सर, आवाज येतोय. बोला. सर्व्हरचा इश्यू दाखवतो सर. ऍडमिशन करतो. प्लीज एक बोला. एकाचा पॉइंट झाला की आपण बघू. कोण हे जे खिल्लारीचा पॉइंट होता तो आम्ही नोट करून घेतलाय सर. तुमचा बेबीचा ऍडमिशन होत नाही म्हणताय. चेक करून तुम्हाला कळवण्यात येईल. एरर येत आहे सर डायरेक्ट बेबीच्या. हा बोला. तुम्ही एखादा डेमो जर दाखवला ना डिलिव्हरीचं रजिस्ट्रेशन कसं करायचं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल सर. आमच्याकडे तोच इश्यू आहे. कुठला? मदर डिलिव्हर्ड कसं दाखवायची, बेबीचं ऍडमिशन बेबी ऑफ करायचं सर. पेशंट ऍडमिशन मध्ये बेबी ऑफ करायचं. प्रोसिजर केलं ना येत नाहीये, एरर दाखवते किंवा प्रोसीड होत नाही माहिती भरल्यानंतर बेबीची. लक्ष्मण सर, आपलं सकाळी बोलणं झालं होतं. हॅलो. लक्ष्मण सर, तो बघितलं सर मी ट्राय करून पण नाही झालं. डेमो दाखवला. मेल करा ते कुठल्या बेबीचं म्हणजे सीआर नंबर, मदरच्या डिटेल्स आणि स्क्रीनशॉट. तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय तो मला करा. कितना बढ़ती है डालना है बस. ओके सर. हाँ बढ़ती है. कौन से साल में जन्म और ओके कर दो. बेबी पॉइंट आम्ही लिहून घेतलेला आहे. दुसरा काय इश्यू? ठीक आहे. रोहन ते मेल करतील. माझं झालं त्यांच्याशी बोलणं. सर फिजिकली घेतली तर खूप चांगलं होईल. व्हॉट्सअप में जाके ऑनलाइन ट्रेनिंग. मॅडम कोणत्या डिस्ट्रिक्ट मधनं बोलताय तुम्ही? जळगाव. ठीक आहे. घेऊ. तुम्ही आधी मॉड्यूल तर चालू करा आम्हाला. एक 2 मॉड्यूल चालू झाले, 5-6 मॉड्यूल चालू झाले. आपल्याला पूर्ण मॉड्यूल चालू करायचे तर आम्ही सीएचएस ला म्हणू शकतो की फिजिकल ट्रेनिंग म्हणजे तिथे हँड्स ऑन ट्रेनिंगची गरज आहे. पण मॉड्यूल चालूच नाही झालंय, आपण रजिस्ट्रेशनच सुरू करतोय. तर त्या बेसिसवरती आम्ही पण नाही ना म्हणू शकत की हँड्स ऑन ट्रेनिंग द्यायची गरज आहे.
विथ स्क्रीनशॉट मेल आयडी वरती मेल करा. आता तुम्ही ट्रेनिंग मध्ये तुमचा हा स्टेप बाय स्टेप सगळं समजून घ्या. आपण इश्यू जे आहे ते नंतर बघूया, आधी ट्रेनिंग कंप्लीट करूया. कारण की काय झालंय, इन्व्हेंटरी वाले थांबलेले आहेत, इन्व्हेस्टिगेशन वाले थांबलेले आहेत, BMW वाले थांबलेले आहेत, बाकीच्या मॉड्यूल वाले पण थांबलेले आहेत. तर आपण एकदा ट्रेनिंग खतम करू आणि यांना क्वेश्चन आणि ज्यांचे काही इश्यू आहेत त्यांचा आन्सर करूया. ठीक आहे. चॅट कर. हॅलो मॅडम, एंड मध्ये मॅडम. हॅलो, हा एंड मध्ये घ्या. खरं फक्त आम्हाला CSST चा प्रॉब्लेम येतोय. बाकी सगळे मॉड्यूल चालू आहेत आमचे. हो, मॉड्यूल पर्यंत येऊ द्या एकदा. मग आपण ठीक आहे, चालते. तर आम्हाला IPD रजिस्ट्रेशनचं सांगा ना. IPD कसं येईल? मॅडम, मी तेच सांगतोय तुम्हाला सगळ्यांना की एकदा ट्रेनिंग कंप्लीट होऊ द्या. एक मॉड्यूल शेवटी. हॅलो सर. अरे रोहन, कंटिन्यू. हॅलो. हा आता नाही का. हा बोला सर, काय विषय तुमचा? तर एक डेमो देताल का सध्याला? हा सांगतो बघ. ठीक आहे. एडीटी मध्ये जायचंय आपल्याला. सुरुवातीला एडीटी मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला पेशंट, बाकीच्यांनी माईक म्यूट करा. हा बोला सर. लॅब इन्व्हेस्टिगेशनचं प्लीज जरा कधीपर्यंत होईल? सर आता हे कसं आहे माहितीये का, आपण स्टेप बाय स्टेप जातोय. ठीक आहे. सगळ्यांनी एकदाच विचारल्याच्या नंतर असा टाइम पण आपल्याला डिले होते. साधारण किती वेळ लागेल? सगळ्यांनी एकदा पूर्ण 15-20 मिनिटं लागतील सर आपल्याला त्या मॉड्यूल पर्यंत यायला. ओके सर. ओके. ठीक आहे. सगळ्यांनी एक मिनिट. रोहन, हॅलो, प्लीज सगळ्यांनी ट्रेन करा. ट्रेनिंग जर आपल्याला कंटिन्यू ठेवायचं असेल, तुम्हाला डिले होऊ द्यायचं नसेल, तर प्लीज सगळ्यांनी माईक म्यूट करा. यानंतर प्लीज सांगा. ठीक आहे. तुमचे जे काही क्वेश्चन असतील ते एंडिंगला विचारा. ठीक आहे. आता मध्ये कोणी ठीक आहे. आपण एडीटी बघू. यू आर म्युटेड. आवाज रोहन, माईक अनम्यूट करा तुमचा. ठीक आहे. एडीटी मध्ये आपल्याला पेशंटचं ऍडमिशन करायचंय. आपण एक पेशंट घेऊ. एडीटी मध्ये जायचंय. पेशंट ऍडमिशन मध्ये जायचंय. त्या पेशंटचा जो काही CR नंबर असेल तो नंबर इथे टाकायचा आहे. गो करायचंय. हा पेशंट ऑलरेडी ऍडमिटेड आहे. ठीक आहे. आवाज येत नाहीये. हा मॅडम, एक मिनिट. तर बघा, पेशंटचं रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपल्याला एडीटी मध्ये जायचंय. पेशंट ऍडमिशन मध्ये जायचंय. इथं आपल्याला त्याचा जो काही CR नंबर असेल तो इथं टाकायचा आहे. गोवर जायचंय. त्याच्यानंतर हा फॉर्म ओपन होतो आपल्याला पेशंट ऍडमिशनचा. याच्यामध्ये खाली आपल्याला पेशंट मॉडिफिकेशन डिटेल्स हे भरायचे. इथे आपल्याला त्याचा ऍड्रेस टाकायचा आहे, डबल डिटेल वाला. जे काही त्याचा असेल तो टाकायचा ऍड्रेस. त्याच्यानंतर बघा, ज्या ठिकाणी रेड स्टार दिलेला आहे त्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत. इथे आपल्याला मोबाईल नंबर विचारतायत. मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याचा. खाली आपल्याला डिपार्टमेंट विचारलंय. डिपार्टमेंट जनरल मेडिसिन आहे या पेशंटचं. युनिट टाकायचंय त्याचं GM जनरल. त्याच्यानंतर कन्सल्टंट, जो कोणी कन्सल्टंट असेल त्यांचं नाव टाकायचंय. त्याच्यानंतर वॉर्ड टाकायचंय.
त्याच्यानंतर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल वर जायचंय. त्या पेशंट सोबत कोण आहे त्याचं नाव टाकायचंय, रिलेशन टाकायचंय त्याचं, ऍड्रेस टाकायचा आहे सोबतच्याच आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. देन सेव्ह करायचंय. सेव्ह केल्याच्या नंतर या पेशंटचा ऍडमिशन आपल्या इथे झालेलं आहे. ठीक आहे. ऍडमिशन झाल्याच्या नंतर एडीटी मध्ये जायचंय. एडीटी मध्ये गेल्याच्या नंतर नर्सिंग डेस्कला तुम्ही क्लिक करायचंय. इथे तुम्हाला डिपार्टमेंट विचारतायत. त्या डिपार्टमेंटला क्लिक केल्याच्या नंतर तिथे जनरल मेडिसिन डिपार्टमेंट होतं ते आपण इथे टाकलंय. देन युनिट टाकायचंय, वॉर्ड टाकायचं, सेम रूम पण टाकायची आहे आणि नॉन ऍक्सेप्टेड मध्ये आपल्याला तो पेशंट आता इथं दिसतोय. हा आता आपला पेशंट होता. आजची त्याची तारीख पण आहे, वेळ पण आहे, पूर्ण डिटेलिंग इथे दिलेली आहे. ठीक आहे. या पेशंट समोर क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर या पेशंटला आपण ऍक्सेप्ट करायचे. ऍक्सेप्ट करताना याला आपण बेड द्यायचा आहे आणि सेव्ह करायचंय. सेव्ह केल्याच्या नंतर हा जो नावाचा पेशंट होता हा पेशंट आपला सेव्ह झालेला आहे. हा पेशंट आता आपल्याला ऍडमिटेड मध्ये दिसणार आहे. प्लीज म्यूट करा माईक सगळ्यांनी. एक मिनिट. हॅलो, मगाशी जो क्वेश्चन होता ना की बॅक डेट म्हणजे बॅक टाइमला ऍडमिशन होत नाही, तर माझ्या मते तरी ऍडमिशन होते बॅक टाइमला होते पण ऍडमिशन तर एकदा चेक करा व्यवस्थित. ऍडमिशन होते बॅक टाइमला. हॅलो, हा बोला. जो टाइम आहे व्यवस्थित मला एक क्वेरी आहे सर. हॅलो, आरिफ तासगाव सांगलीवरून बोलतो सर. मला एक क्वेरी आहे सर. आता तुम्ही म्हटलं ना ऍडमिशन करायचं, तर ऍडमिशन मध्ये आम्ही गेल्यानंतर सीआर नंबर टाकून ऍडमिट केल्यानंतर पेशंटला आपण ऍक्सेप्ट करतोय, बरोबर आहे? हा बरोबर आहे. तर ते काय आमच्याकडे मेल वॉर्ड पेशंट असतात तर मेल वॉर्डला आपण ऍडमिट करतोय. मग ते मेल वॉर्डचं लॉगिन वेगळं आहे. फिमेल वॉर्डला ऍडमिट करायचं तर फिमेल वॉर्डला लॉग इन करून ते फिमेल ऍक्सेप्ट करायचं आहे सर. आता तुम्ही कसं एकत्रच दाखवलं सगळं, तसं मला करता येत नाही सर. म्हणजे तसं आपल्याला दाखवता येत. ऍडमिनचं लॉग इन आहे. ठीक आहे. आम्हाला याच्यामध्ये बघा सेटअप्स वगैरे असतात त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसतंय एका ठिकाणी. आमचं ऍडमिन याच्यासाठीच लॉग इन असते की तुम्हाला रोल वाईज आम्ही ते रोल जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट करू शकतो. जसं की रजिस्ट्रेशन काय आहेत, ऍडमिशन वाल्यांचे रोल काय आहेत हे सुरू करत असतो. तर जेणेकरून वॉर्ड वाईजच लॉग इन यूज करायचे, कारण की आपलं सिस्टमच तसं आहे की आपण फिमेलचे ऍडमिशन हे फिमेलला करतो, मेलचे ऍडमिशन हे मेलला करतो. ठीक आहे. तर लॉग इन करून ठेवलं ना तर एक 10-15 मिनिटात तर ऑल म्हणजे ते सेशन निघून जाते सर. परत मग लॉग इन करावं लागते. ते सारखं असं करावं लागते सर ते. तर आता ते आम्ही टाइमच तेवढा ठेवलेला आहे. सेशन टाइम आपण ठेवलेला आहे, पण बघू आपण थोड्या म्हणजे काही दिवसांनी इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करू जर सगळीकडून रिक्वायरमेंट तशी आली तर. ठीक आहे. कारण की दरवेळेस मग सर लॉग इन करावं लागते त्याला. बरोबर सर, आम्ही याच्याबद्दल डिस्कस करू मीटिंग मध्ये. ओके सर, थँक्यू सर. रोहन कंटिन्यू. तुम्ही बॅक टाइमला ऍडमिशन करू शकता. सपोज मी 15 वाजून 13 मिनिटांनी माझा केस पेपर काढला आणि आता 15 वाजून 25 मिनिटं झाले, तर मी 15 वाजून 14 मिनिटाला किंवा 15 मिनिटाला ऍडमिशन करू शकतो. ठीक आहे. हॅलो सर. हा सर ऐका ना, बीड मधून बोलतात आम्ही. सर लेबरला पेशंट आल्याच्या नंतर तो सीआर नंबर दिसतच नाही. आपण हे केलं त्यांनी ओपीडी कॅज्युअल्टी मधून पेशंट पाठवतात, पण ते लेबर मध्ये ऍड करायला ते दिसतच नाहीत पेशंट. मॅडम त्याला ऍडमिशन पेपर हे करावा लागतो आणि ते डिपार्टमेंट कुठलं सिलेक्ट करतात ते बघा. ठीक आहे. जर इमर्जन्सी मध्ये करत असतील रजिस्ट्रेशन तर तुम्हाला ते दिसणार नाही. ठीक आहे. त्यांना म्हणा तुमच्या ऑब्स्टॅक आणि गायनॅक डिपार्टमेंट सिलेक्ट करा जेव्हा ऍडमिशन करतायत ते. ठीक आहे.
ते म्हणले ना पीएनसी मध्ये आम्ही ऍड केलेले, तर पीएनसी म्हणून ऍड म्हणून ते गायनिक पीएनसी ओपन केलं तर ते होतच दिसत. मॅडम ऐका, ते आहेत का नाही, एक मिनिट तुम्ही काय करा, जसं की आपल्या चॅट बॉक्स मध्ये मेल टाकलेला आहे ना, जी अडचण येते त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आम्हाला मेल करा, मग आम्हाला एक्झॅक्टली इश्यू कळेल की तुम्हाला काय इश्यू येतो किंवा कोणते पेशंट दिसत नाही येतं. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. अजून एक क्वेरी आहे सर. सर आपण सेशनच्या नंतर घेऊया का, कारण की म्हणजे आता आपण ऍडमिशन करताना डॉक्टरचे नाव आहे ना, फक्त आमच्या एकाच डॉक्टरचं नाव दिसते, मग ते पण आमच्या ऍडमिशन त्याच्यासाठी मेल करा, आम्ही ऍड करून देऊया नाव. ठीक आहे. ओके सर. सर प्लीज आता आपण नंतर सेशनच्या नंतर घेऊया. ठीक आहे. पहिलं ट्रेनिंग कम्प्लीट करा की सर, नंतर मग सगळ्यांचे क्वेश्चन घेता येतील, म्हणजे बाकीचे पण थांबलेत. ओपीडी आहे सर बाकीच्या. चालेल. नाही, हे एडीटी मधलीच होती ना, म्हणून मी सांगितलं. ठीक आहे. चालेल. ठीक आहे. आपण आता ऍडमिशन आणि ट्रान्सफर बघितलेलं आहे. देन आता याच्या रिलेटेडच आपलं पुढचं मॉड्यूल आहे. आपल्याकडे पेशंट ऍडमिशन केल्याच्या नंतर लगेच आपण त्या पेशंटला डाएट देत असतो. ठीक आहे. तर डाएटवर जायचंय तुम्ही. जे तुमचा वॉर्डचा आयडी पासवर्ड असेल, म्हणजे मेल वॉर्ड असला तर त्यांनी मेल वॉर्डचा आयडी पासवर्ड टाकल्याच्यानंतर तुम्हाला बाजूलाच डाएटचं पण मॉड्यूल दिसेल. ठीक आहे. तर तुम्हाला इथं पेशंट ग्रुप डाएट ही एकच तुम्हाला तिथं दिसणार आहे सर्व्हिसेस मध्ये टॅब. तिथं क्लिक करायचंय. तिथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं डिपार्टमेंट सिलेक्ट करायचंय, वॉर्ड सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. हे बघा, आता पूर्ण आपल्याला आपल्या वॉर्डमध्ये मेल मेडिसिन मध्ये जेवढे काही पेशंट आहेत ते सगळे पेशंट आपल्याला इथे दिसत आहेत डाएट मध्ये. ठीक आहे. तर आपण यांना एकच डाएट असेल आपलं, तर आपण यांना सिलेक्ट करू शकतो आणि यांना सिलेक्ट केल्याच्या नंतर मील टाईप आपला व्हिजिबल झालेला आहे. ठीक आहे. तर इथं आपला व्हेजिटेबल फूड डाएट आपण सगळ्यांना दिलेला आहे. ठीक आहे. जर हा आशिष नावाचा पेशंट असेल आणि याला जर डाएट वेगळं दिलेलं असेल तर या चेकबॉक्सला तुम्ही अनक्लिक करा, या बाकीच्या सर्वांना सेव्ह करा आणि नंतर आशिषला सिलेक्ट करून त्याचं जे डाएट दिलेलं असेल ते डाएट टाका. ठीक आहे. सपोज याला व्हेजिटेबल फूड डाएटच्या ऐवजी लिक्विड डाएट दिलं असेल तर तुम्ही इथून लिक्विड डाएट असं पण टाकू शकता. ठीक आहे. आणि सेव्ह करायचंय. सेव्ह केल्याच्या नंतर आपली डाएटची रिक्वेस्ट आपल्या डाएटिशियनला जाते, ते कंपाईल आणि डिस्पॅच करतील. हे बघा, इथे रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली असा डाएटचा मेसेज पण तुम्हाला येतो. ही त्यांना रिक्वेस्ट गेलेली आहे. ते कंपायलेशन आणि डिस्पॅचचं काम करतील. वॉर्डच्या सगळ्या स्टाफनी सगळ्यांनी जेव्हा केव्हा पेशंट ऍडमिशन होतात, आज समजा 29 तारीख आहे, तर आज तुम्ही जेवढे ऍडमिशन केले ते सगळे ऍडमिशन आपल्याला डाएट मध्ये दिसतात. तर सगळ्यांना तुम्ही पेशंट ग्रुप डाएट मध्ये डाएट द्यायचा आहे. ठीक आहे. ही एडीटीच्या ऍडमिशन केल्याच्या नंतर लगेच आपले पेशंट जे ऍडमिट होतात ते सगळेच आपल्याला डाएट मध्ये दिसतात. सगळ्यांना तुम्ही डाएट द्यायचा आहे. देन दुसरी टर्म आहे आपली याच्यातली बायोमेडिकल वेस्ट. बायोमेडिकल वेस्ट मध्ये जायचंय. इथं बघा, तुम्हाला सर्व्हिसेस मध्ये म्हणजे लेफ्ट साइडला सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला 5-6 टॅब दिसतील. याच्यापैकी तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला 2च टॅबचं काम आहे आणि तुमच्या युजर मध्ये तुम्हाला 2च टॅब दिसतील, वेस्ट जनरेशन रजिस्टर आणि वेस्ट हँडओव्हर डिटेल्स. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही फक्त वेस्ट जनरेशन रजिस्टर जरी भरलं रोजच्या रोज तरी इनफ आहे. वेस्ट हँडओव्हर डिटेल पण भरायचंय, पण तुम्ही एवढं वेस्ट जनरेशन रजिस्टर हे रोजच्या रोज भरायचंय. याच्यामध्ये एरिया सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जो काही एरिया असेल, वॉर्ड असेल, ते तुम्ही इथे टाकायचंय. आणि ऍड करायचंय. ऍड केल्याच्या नंतर बायोमेडिकल बेस्ड जनरेशन रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला जनरेशन एरिया इथे मेल मेडिकल वॉर्ड टाकला आपण. आजची डेट आलेली आहे, टायमिंग आलेला आहे. इथं बघा खाली कॅटेगरीच्या तिथं ड्रॉप डाऊन लिस्टला आपण इथं बॅग सिलेक्ट करायचे. आपण रेड बॅग घेऊ. किती बॅग आहेत आपल्या त्या इथं टाकायच्या आहेत. त्या बॅगचं वजन टाकायचं आहे आपल्याला आणि युनिट मध्ये आपण ग्राम मध्ये टाकायचं. ते आपला जे वॉर्डचा जो काही कचरा असेल तो आपला ग्राम मध्येच असतो. आणि साईडला बघा इथं ग्रीन मध्ये प्लसचं बटन आहे, रेडिओ बटन आहे, याला क्लिक करायचंय. इथून तुम्ही दुसरी बॅग घेऊ शकता. नसेल तुम्हाला घ्यायची तर इथून तुम्ही डायरेक्ट एका बॅगला पण सेव्ह करू शकता. याच्यासोबत जर मला आता ब्ल्यू बॅग घ्यायची असेल
तर कॅटेगरी मध्ये मी ब्ल्यू घेतो. आणि प्लस करायचंय, सेव्ह करायचंय. ओके केल्याच्या नंतर आपल्याला हँडओव्हर, हे बघा आता बायोमेडिकल वेस्ट हँडओव्हर डिटेलचा फॉर्म बाय डिफॉल्ट इथं आलेला आहे. आपल्याला ज्याला कोणाला हँडओव्हर करायचंय त्याचं नाव इथं येणार, कलेक्टेड बाय येणार. आता आपली रेड आणि ब्ल्यू होती, याला आपण सिलेक्ट करू. बाय डिफॉल्ट याच्यामध्ये शार्प कंटेनर आहे का, त्याला सील केलेला आहे का नाही, येस आहे. लेबल लावलेलं आहे का नाही बॅगला, त्याला पण येस आहे. हे बाय डिफॉल्ट आहे. आणि सेव्ह करायचे. सेव्ह केल्याच्या नंतर हा रेकॉर्ड आपला सेव्ह झालेला आहे. बघा आपला सेव्ह करा. येलो आपण डबा घेतला का, येलोचा तसंच राहिलेला आहे. आपला ब्ल्यू आणि रेडचा रेकॉर्ड सेव्ह झालेला आहे. दोनच टॅब आहेत बायोमेडिकल वेस्ट मध्ये, वेस्ट जनरेशन रजिस्टर आणि वेस्ट हँडओव्हर डिटेल. रोजच्या रोज 1-2 मिनिटांमध्ये हे काम होणार आहे. एक मिनिट 1-2 मिनिटांमध्ये तुम्ही रोजच्या रोज याच्यामध्ये टाकायचे. आणि बायोमेडिकल वेस्ट तुम्ही दिवसातून एकदाच भरता किंवा 2दा भरत असाल तर तुम्ही रोजच्या रोज हे भरायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला CSSD बघायचंय. CSSD म्हणजे सेंट्रल स्टरलाइज सप्लाय डिपार्टमेंट, जे की तुमचा ऑटोक्लेव्ह ड्रम असतात, ट्रे असतात, जे काय तुम्ही ऑटोक्लेव्ह करता ते याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीमध्ये करायचंय. सर्व्हिसेस मध्ये इथे पण आपल्याला बाकीच्या सगळ्या फील्ड दिसतात, टॅब दिसतात. एवढ्या नाही वापरायच्या. आपल्याला रिक्वेस्ट ऑफ आयटम आणि रिसिप्ट ऑफ आयटम या दोनच गोष्टी वापरायच्या. रिक्वेस्ट ऑफ आयटम मध्ये जायचंय. तुम्हाला कोणती रिक्वेस्ट टाकायची, गेल्याच्या नंतर खाली बघा ऍडचं बटन दिसते, त्याला क्लिक करायचंय. आपला जो कोणता वॉर्ड असेल वॉर्ड टाकायचा आहे. तुमचा ड्रम असेल, ट्रे असेल, इथून तुम्ही सर्च करू शकता. ड्रेसिंग ड्रम आहे सपोज, आपला नंबर ऑफ पॅकेट किती आहे ते टाकायचंय. त्याची प्रायोरिटी काय आहे, हाय आहे, नॉर्मल आहे, लो आहे, ती आपण घ्यायची. कशासाठी आपण वर्क करतो, की स्टेरिलायझेशन साठी करतोय, वॉशिंग साठी करतोय, क्लिनिंग साठी करतोय. तर बाय डिफॉल्ट आपण CSSD मध्ये स्टेरिलायझेशन साठी करतोय, त्याच्यामुळे हे सेम राहू द्यायचंय आणि सेव्ह करायचंय. सेव्ह केल्याच्या नंतर हा रिक्वेस्ट आपली ऍक्सेप्ट झालेली आहे तिकडे. एवढंच करायचंय. नंतर आपल्याला रिसिप्ट ऑफ आयटम, स्क्रीन रिकॉर्ड ऑफ करके इसका जी काही डेट असेल ती सिलेक्ट करायची. आपण ही जे ट्रेनिंग घेतो आहे हे ड्रेसिंग UAT साइड वर घेतोय, म्हणजे प्रॅक्टिस साइड वर घेतोय. त्याच्यामुळं याच्यामध्ये काही काही गोष्टी हे प्रॅक्टिस साइड असल्याच्यामुळं याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्शन वर जसं फास्ट मध्ये होईल तसं थोडंसं याच्यामध्ये टाइम लागतोय. पण तुमच्या प्रोडक्शन मध्ये तुम्हाला लगेच रिसिप्ट ऑफ आयटमचा एक फॉर्म ओपन होईल. रिसिप्ट केल्याचा आपल्याला फॉर्म तो भरायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे. हॅलो सर, परत एकदा सांगणार का? जरा मी ओपनच केले ती साइड, मला जरा सांगितलं तर त्याप्रमाणे करत जाईल. मॅडम ऐका, तसं नका करू, कारण की याच्यामध्ये बाकीचे पण लोक आहेत, इन्व्हेस्टिगेशनचे पण आहे, इन्व्हेंटरीचे पण आहे. नाहीये सर ते. नाही मॅडम, हे बघा CSSD मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं रिक्वेस्ट ऑफ आयटम आणि रिसिप्ट ऑफ आयटम या दोन गोष्टी दिसत आहेत. रिक्वेस्ट ऑफ आयटम वर जाऊन आपण क्लिक करायचंय. ठीक आहे. खाली आल्याच्या नंतर आपल्याला ऍडचं बटन आहे, ऍड वर जाऊन क्लिक करायचंय. ऍड वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला हे बघा ऍड वर क्लिक केल्याच्या नंतर ऍड वर क्लिक केल्याच्या नंतर आपलं जो काही लोकेशन असेल, मेल वॉर्ड, फिमेल वॉर्ड,
ओटी जे काही असेल ते आपण इथे टाकायचंय. सिलेक्ट होत नाहीये माझ्याकडे. तुमचा मॅडम कोणतं तुमचं फॅसिलिटी आहे? डिस्ट्रिक्ट सांगली आहे, SDS शिराळा. शिराळा का? हा, मी मागच्या वेळी पण मनीषा मॅडमना सांगितलं होतं. ठीक आहे मॅडम, तुमचा काय जे इश्यू असेल ते एकदा आम्ही इकडं करून बघतो नंतर. ठीक आहे ओके. हॅलो सर, RH लांजा रत्नागिरी सेम इश्यू आहे, वॉर्ड नेम येत नाही. वॉर्ड तुम्ही वॉर्डचा युजर आयडी टाकल्याच्या नंतर लोकेशन मध्ये तुम्हाला तुमचं वॉर्ड दिसत नाही असंच ना? होय हो सर. रत्नागिरी मधलं कोणता मॅडम तुमचा RH लांजा. सर RH माडगाळला पण सेम कंडिशन नाही, दिसत नाही सर सिलेक्ट व्हॅल्यू मध्ये, लोकेशन नेम येत नाही. ठीक आहे, आपण हे रत्नागिरीचं कॉन्फिगरेशन चालू आहे, तुम्हाला दिसून जाईल 2-3 दिवसात. RH लांजा, RH शिराळा आणि अजून कोणता म्हणले? माडगा म्हणजे डिस्ट्रिक्ट सांगली सर. माडगा डिस्ट्रिक्ट सांगली. सांगली आणि रत्नागिरी RH कॉन्फिगरेशन चालू आहे. बरोबर आहे सर, तुमचं कॉन्फिगरेशन बाकी असल्यामुळे ते दिसत नाहीये. कॉन्फिगरेशन मॅडम प्रोसेस मध्ये आहे, एकदा सगळं कॉन्फिगरेशन झाल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर सेम आपल्याला लॉन्ड्रीचं मॉड्यूल बघायचंय. बघा इथे सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला एवढे टॅब दिसत आहेत, त्याच्यापैकी एवढे टॅब ना यूज करता तुम्ही लास्टला जो आहे रिक्वेस्ट कम डिलिव्हरी फॉर्म याच्यावर क्लिक करायचंय. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर ऍड वर जायचंय. ऍड वर गेलो मी, लोकेशन टाकायचंय. लोकेशन टाकल्याच्या नंतर जो काही आपण आयटम लॉन्ड्रीला टाकणार आहे त्याची क्वांटिटी इथे टाकायची आणि सेव्ह करायचंय. आपण बेडशीट घेतल्या, सेव्ह केल्याच्या नंतर बघा वर्क ऑर्डरचा फॉर्म आपल्याला बाय डिफॉल्ट आलेला आहे. तर बघा आजच्या तारखेच्या ज्या काही बेडशीट होत्या त्या आपल्याला इथे शो होत आहेत. त्याच्या समोरच्या चेकबॉक्सला क्लिक केल्याच्या नंतर आपण इथे सेव्ह करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला डिलिव्हरी फॉर्मचा फॉर्म ओपन झालेला आहे. लोकेशन टाकलंय आपण. हे बघा आपण 10ची रिक्वेस्ट टाकलेली होती. आपल्याला जर समजा डिलिव्हरी जर 5 झाली असेल किंवा काही जी डिलिव्हरी तुम्हाला आज मिळालेली असेल तेवढी डिलिव्हरी टाकायची आणि सेव्ह करायचंय. रिपोर्ट ठीक आहे.